तर पहा आपला प्रश्न पहिला आहे 1885 मध्ये मुंबई या ठिकाणी भरलेल्या पहिल्या राष्ट्रीय सभेचे पहा जी काँग्रेस राष्ट्रीय सभा भरली त्याचे अध्यक्ष कोण होते। पहा कधी भरली आहे 1885। मित्रांनो यावरती आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आला होता पहा की पहिली मुंबई या ठिकाणी भरलेली पहिली राष्ट्रीय काँग्रेस सभा कोणत्या वर्षी भरली होती ती आहे पहा 1885। पण यामध्ये आपल्याला दिलं आहे की 1885 मध्ये भरली आहे तर त्याचे अध्यक्ष कोण होते। मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून देत राहायचं आहे। जर आपल्याला येत असेल तर 3 ते 5 सेकंदाचा आपल्याकडे वेळ असणार आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 वेमेशचंद्र बॅनर्जी हे जे आहेत मित्रांनो पहा हे जे 1885 मध्ये मुंबई या ठिकाणी जी भरलेली पहिली राष्ट्रीय सभा होती काँग्रेसची त्याचे अध्यक्ष होते वेमेशचंद्र बॅनर्जी। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हे उद्गार कोणाचा आहे किंवा असं कोणी म्हटलं आहे। पहा काय आहे उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका असं कोणाचं विधान होतं। कमेंट करून उत्तर देत राहायचं आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 स्वामी विवेकानंद यांचं विधान होतं कोणतं उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हे असं स्वामी विवेकानंद म्हणाले होते। मित्रांनो यावरती आपल्याला प्रश्न असा विचारला होता एक वेळा तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हे वाक्य कोणाचं होतं। तर पहा ते जे वाक्य आहे ते आहे सुभाषचंद्र बोस। तर सुभाषचंद्र बोसवर अजून एक नवीन प्रश्न विचारण्यात आला होता की बाबूजी हा जो शब्द आहे हा कोणाला वापरला जायचा किंवा कोणाचं टोपण नाव होतं ते होतं सुभाषचंद्र बोस यांचं। पर्याय क्रमांक या प्रश्नाचं उत्तर आहे 4। प्रश्न क्रमांक 3 आहे 1882 मध्ये डॅश याने वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट रद्द करून वृत्तपत्रांना पुन्हा स्वातंत्र्य बहाल केले होते। पहा मित्रांनो 1882 चा कायदा आहे कोणता वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट। हा जो कायदा आहे हा कायदा असा होता की त्यामध्ये जे पत्रकार लोक आहेत त्या पत्रकार लोकांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं नसायचं। पण ज्यावेळी वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट हा रद्द केला तर तो कोणी रद्द केला आपल्याला विचारला आहे आणि तो रद्द केल्यामुळे जे काही तिथले पत्रकार होते वृत्तपत्र होते त्यांना परत एक वेळा स्वातंत्र्य बहाल झालेलं होतं। तर हा जो कायदा आहे हा कोणी रद्द केला होता। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 लॉर्ड रिपन यांनी 1882 मध्ये वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट हा रद्द केला होता। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 4 आहे 1526 च्या पहिल्या पानिपत युद्धामध्ये बाबरने डॅशचा पराभव केला होता। पहा मित्रांनो जे पहिलं पानिपतचं युद्ध झालं ते आहे 1526 मध्ये आणि यामध्ये पहा बाबरने कोणाचा पराभव केला होता आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 लोदीचा। लक्षात ठेवायचे 1526 मध्ये जे पानिपतचं पहिलं युद्ध झालं यामध्ये बाबरने लोदीचा पराभव केला होता। लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं गाव कोणतं आहे। मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण हा प्रश्न आपल्याला 2015 मध्ये विचारला होता 2016 आणि 2018 मध्ये। तर सांगा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं आपल्याला गाव सांगायचं आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 चौंडी हे जे गाव आहे हे अहिल्यादेवी होळकर यांचं आहे। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 6 आहे सँडर्स किंवा सॉन्डर्स या इंग्रज अधिकाऱ्याचा खून करणाऱ्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाचा समावेश नव्हता। आपल्याला प्रश्न आहे पहा नव्हता। जो सॉन्डर्सची हत्या केली इंग्रज अधिकारी होता सॉन्डर्स त्याचा खून केला तर त्या कटामध्ये कोणाचा समावेश नव्हता हा महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 मदनलाल धिंगरा यांचा त्या कटामध्ये हात नव्हता। यामध्ये पहा भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या तिघांनी प्लॅन केला होता की इंग्रज अधिकाऱ्याचा खून करण्याची तर त्यामध्ये मदनलाल धिंगरा यांचा काही समावेश नव्हता। पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 7 आहे मुंबई प्रांतामध्ये देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती। पहा मुंबई प्रांतामध्ये जे देवदासी प्रथा होती या विरुद्ध कोणी परिषद भरवलेली होती। हा जो प्रश्न आहे हा देखील इतिहासावरील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 वी रा शिंदे। लक्षात ठेवायचे आपल्याला वी रा शिंदे हा जो फुलफॉर्म आहे मित्रांनो विठ्ठल रामजी शिंदे म्हणजे वी रा शिंदे यांनी मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध एक परिषद भरवली होती। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे वी रा शिंदे। प्रश्न क्रमांक 8 आहे मुंबई पुणे नागपूर अशा शहरांच्या पोलीस खात्याचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो। पहा मुंबई पुणे आणि नागपूर जे अशा प्रकारचे काही शहर आहेत यामध्ये पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 त्या ठिकाणी पहा पोलीस आयुक्त हा जो असतो हा पोलीस खात्याचा प्रमुख असतो। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 9 आहे भारताची परदेशातील गुप्तचर यंत्रणा कोणती आहे। पहा जी आपली भारताची एक यंत्रणा आहे ही गुप्तचर खात्यातील यंत्रणा आहे तर ही परदेशामध्ये कोणती अशी यंत्रणा आहे की ती कार्यरत आहे भारताद्वारे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 रॉ। मित्रांनो आपल्याला यापूर्वी एक असा प्रश्न विचारला होता की RAW याचा आपल्याला फुल फॉर्म काय आहे। तर पहा आर म्हणजे रिसर्च ॲनालिसिस
विंग्स म्हणजेच रॉ ही जी एजन्सी आहे किंवा ही जी संस्था आहे गुप्तचर यंत्रणा ही आपल्या भारत देशाची आहे आणि ही परदेशामध्ये कार्यरत आहे. पर्याय क्रमांक 4 रॉ. प्रश्न क्रमांक 10 आहे महाराष्ट्रातील विधान परिषदेत एकूण किती सदस्य असतात? पहा, महाराष्ट्रातील विधान परिषद त्यामध्ये एकूण सदस्य संख्या किती आहे? प्रत्येक प्रश्नाचं मित्रांनो कमेंट करून उत्तर देत राहायचं आहे. सर्व प्रश्न जे आहेत हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहेत. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 78 सदस्य जे आहेत हे महाराष्ट्रातील विधान परिषदेमध्ये असतात. टोटल सदस्य 78. पर्याय क्रमांक 2. CMIच्या मते डिसेंबर 2021 भारतामध्ये 5 करोड लोकांकडे जॉब नाही. तसेच भारतातील वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारी अजूनच वाढत चालली आहे. याचं सगळ्यात मोठं कारण आहे की आपण आलेल्या संधीला मिस करतो आणि आपल्याकडे जॉब पाहायला गेलं तर भरपूर गोष्टी विचारल्या जातात. त्यापैकी रेझ्यूम, जर तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्हाला मुद्दाम एक्सपिरियन्स विचारला जातो किंवा एक्सपिरियन्स असाल तर तुम्हाला सॅलरी स्लिप अशा भरपूर गोष्टी विचारल्या जातात आणि नंतर सांगतात की तुम्हाला कॉल करून कळवलं जाईल. आणि जे लोक जॉब करत आहेत ते त्यांच्या जॉबपासून खुश नाहीत. तसेच अजून भरपूर लोक कोणता जॉब करावा आणि कसा करावा यात अडकून गेले आहेत. आता पाहायचं झालं तर आदित्य, मयंक, रितिशा आणि रोहन यांनी नुकतीच लेव्हरेज मध्ये सेल्स एक्झिक्युटिव्हचा जॉब मिळवला आहे. लेव्हरेज मध्ये पोस्टसाठी वार्षिक 6 ते 8 लाख रुपये पॅकेज आहे. तर याच पोस्टसाठी इंडस्ट्रियल पॅकेज वार्षिक 3,20,000 रुपये इतका आहे. आता हे आहेत चंदन, सय्यद, सार्थक आणि दिव्यांश यांना ब्लूस्टॅकमध्ये जॉब मिळाला असून वार्षिक पॅकेज 11 ते 18 लाख इतका आहे. आणि यात सार्थक तर कॉमर्स फील्डचा असून त्याने डायरेक्ट कोडिंग फील्ड निवडली आहे. ब्लूस्टॅक ही कंपनी अँड्रॉइड इम्युलेटर तयार करते. आता हे आहेत राहुल, अभिषेक, साईनाथ, प्रथम, शिवांश आणि वत्सल. हे सर्व विग्निफाय कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपरमधून काम करत आहेत. यातील 3 जर तर एक्सपिरियन्स असून त्यांनी नुकतीच त्यांची कंपनी स्विच केली आहे. या सर्वांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे सर्वांनी री-लेवल फ्री टेस्ट देऊन आपल्या स्किलवर जॉब मिळवले आहेत. तर मित्रांनो, री-लेवलवर फक्त एक फ्री टेस्ट देऊन तुम्ही भारतातील 200 पेक्षा जास्त कंपन्यांसाठी अप्लाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणता अनुभवाची गरज नाही किंवा कोणता रेझ्यूम देखील लागणार नाही. तुम्ही जॉब करत असाल किंवा फ्रेशर असाल असे सर्व लोक ही टेस्ट देऊ शकतात. री-लेवलने आतापर्यंत 60 करोड रुपयांपेक्षा जॉब्स ऑफर केले आहेत. शेवटच्या महिन्यात 300 पेक्षा जास्त ऑफर्स देखील दिल्या आहेत. तसेच री-लेवलने काही दिवसापूर्वीच कंटेंट रायटिंग ही सुद्धा एक कॅटेगरी सुरू केली आहे. म्हणजे आता री-लेवलवर 19 प्रकारच्या वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार आपण जॉब मिळवू शकता. यामध्ये प्रोग्रॅमिंग, HR, प्रोडक्ट मॅनेजर अशा विविध प्रकारच्या पोस्ट देखील आहेत. जर तुम्हाला जॉब रिलेटेड आपलं फ्युचर सुधारायचं असेल तर लगेच री-लेवल एक वेळा जाऊन चेक करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे लोहाच्या कमतरतेमुळे डॅश हा आजार उद्भवतो. पहा, ज्यावेळी आपल्याला आयर्न कमी पडतं म्हणजे लोहाची जी कमतरता भासते त्यावेळी कोणता रोग होण्याचा आपल्याला धोका असतो? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा सर्व ज्या काही आपल्या झेडपीसाठी येणाऱ्या परीक्षा असणार आहेत त्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 ॲनिमिया. हा जो आजार आहे हा लोहाच्या कमतरतेमुळे होत असतो म्हणजे आयर्नच्या कमतरतेमुळे होतो ॲनिमिया. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 12 आहे मानवातील गुणसूत्रांची संख्या किती आहे? पहा, मानवातील जे काही गुणसूत्र आहेत त्यांची आपल्याला संख्या सांगायचं आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा पूर्णपणे प्रश्न कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे. तर आपल्याला गुणसूत्रांची संख्या सांगायची आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 गुणसूत्रांची संख्या आहे पहा 46 आणि गुणसूत्रांच्या ज्या जोड्या असतात पहा 23. लक्षात ठेवायचे, जोड्या असतात 23 आणि टोटल संख्या जी आहे गुणसूत्रांची ती आहे 46. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 13 आहे महात्मा फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केली होती? हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे. आपल्याला प्रश्न असा विचारला जातो की सत्यशोधक समाजाची स्थापना ही कोणी केली? तर पहा, ती केली आहे महात्मा फुले यांनी. हा झाला पहिला प्रश्न. यानंतर आपला दुसरा प्रश्न असा विचारला जातो सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा फुलेंनी केली आहे पण ती कोणत्या वर्षी केली आहे? ती आहे 1873 मध्ये. पण आपल्याला विचारलं की कोणत्या शहरात केली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 पुणे या शहरामध्ये महात्मा फुले यांनी 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 14 आहे खालीलपैकी कोणते खत हे रोपांना समतोल आहार पुरवते? पहा, खालीलपैकी असा कोणता खताचा प्रकार आहे की ते जे खत आहे हे जे काही आपण लावलेले रोपटे आहेत, रोप आहेत त्यांना समतोल म्हणजे सारख्या प्रमाणामध्ये आहार पुरवण करते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 कंपोस्ट खत. लक्षात ठेवायचं मित्रांनो, जे कंपोस्ट खत आहे हे खत आहे हे रोपांना पूर्णपणे सारख्या प्रमाणामध्ये त्यांचा आहार पुरवणी करतं कंपोस्ट खत. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15 आहे कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कोणत्या ठिकाणी आहे?
मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण यावर्षी आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आला आहे. तर एक वेळा प्रश्न असा विचारला होता की बाबा आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी कोणती संस्था सुरू केली? ती आहे पहा आनंदवन ही संस्था सुरू केली आहे. आणि ही कोणी केली आहे? बाबा आमटे यांनी. या ठिकाणी आपल्याला विचारले की ती कोणत्या ठिकाणी चालू केली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वरोरा हे ठिकाण आहे बाबा आमटे यांनी स्थापन केलेलं आनंदवन. आणि त्याचं काम काय आहे की जे कुष्ठरोग आहेत, कुष्ठरोगी आहेत त्यांच्या सेवेसाठी स्थापन करण्यात आले. हा त्यांचा मोटो आहे. पर्याय क्रमांक 2 वरोरा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे सलवा जुडूम ही चळवळ कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पहा मित्रांनो, सलवा जुडूम ही जी आहे ही चळवळ कोणत्या राज्याशी संबंधित येते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 छत्तीसगड या राज्याशी संबंधित आहे सलवा जुडूम. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 17 आहे भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात दरवर्षी संपन्न होतो? पहा, आपल्या भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जो आहे हा कोणत्या शहरात संपन्न होतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 पणजी या शहरामध्ये. लक्षात ठेवायचे, पणजी ही जी आहे ही गोवा या राज्याची राजधानी आहे आणि पणजी या शहरामध्ये भारतामध्ये आपल्या दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा साजरा करण्यात येतो. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 18 आहे लोकसभेकडून मंजूर झालेले अर्थविधेयक हे राज्यसभा किती दिवस लांबवू शकते? हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, लोकसभेकडून जे मंजूर झालेलं जे अर्थविधेयक आहे याला राज्यसभा किती दिवस लांबणीवरती टाकू शकते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 14 दिवस. लक्षात ठेवायचे, काही काही ठिकाणी आपल्याला ऑप्शनमध्ये 15 दिवस असंही विचारण्यात येतं, तर 14 आणि 15 दिवस जवळपास सारखं आहे. लक्षात ठेवायचे, लोकसभेकडून एकदा मंजूर झालेलं जे अर्थविधेयक आहे हे राज्यसभा 14 दिवस किंवा 15 दिवस लांबणीवरती टाकू शकते. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे पंचायत राज या संकल्पनेचे जनक खालीलपैकी कोण आहेत? पहा, पंचायत राज संकल्पनेचे जनक, आपल्याला प्रश्न हा जो आहे हा महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले हे जे आहेत हे पंचायत राज या संकल्पनेचे जनक त्यांना म्हणतात, महात्मा गांधी यांना. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. मित्रांनो, यावरती आपल्याला प्रश्न असा विचारला होता की महात्मा गांधी यांचं संपूर्ण नाव काय आहे? तर मोहनदास करमचंद गांधी. पहा, मोहनदास करमचंद गांधी हे जे आहे हे महात्मा गांधींचं पूर्ण नाव आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे पंचायत राज्यामधील 3 स्तर कोणत्या समितीने सुचवले? जे पहा, पंचायत राज किंवा पंचायत असणारं जे राज्य आहे त्या राज्यामधील 3 जे स्तर आहेत हे कोणत्या समितीने सुचवलेले आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाईक समितीद्वारे पंचायत राज्यामधील 3 स्तर जे आहेत ते सुचवण्यात आले होते, नाईक समिती. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 21 आहे सूर्यमालेतील शेवटचा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? पहा, सूर्यमालेतील शेवटचा ग्रह. मित्रांनो, प्रश्न आपल्याला असाही विचारला जातो पहा की सूर्यमालेतील सर्वात पहिला ग्रह, तर सूर्यमालेतील सर्वात पहिला ग्रह आहे पहा बुध. आणि कधी कधी प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की सूर्यमालेतील म्हणजेच सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह तो देखील आहे पहा बुध. यावर अजून एक ताराग्रहावर अजून एक प्रश्न विचारला जातो की जो पहाटेचा तारा, लक्षात ठेवा, पहाटेचा तारा किंवा सकाळचा तारा असं कोणाला म्हटलं जातं, कोणत्या ग्रहाला? तर याचं उत्तर आहे पहा शुक्र या ताऱ्याला पहाटेचा तारा असं म्हणतात. यामध्ये प्रश्न आहे की शेवटचा ग्रह कोणता आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नेपच्यून हा जो ग्रह आहे हा सूर्यमालेतील सर्वात शेवटचा ग्रह आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 22 आहे एप्रिल मे महिन्याच्या सुमारास पश्चिम बंगालमध्ये अचानक निर्माण होणाऱ्या वादळांना काय म्हटलं जातं? पहा, एप्रिल मेच्या महिन्यामध्ये जे पश्चिम बंगालमध्ये अचानक तयार होणारे जे काही वादळ आहेत या वादळांना काय म्हणतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नॉर्वेस्टर वारे. नॉर्वेस्टर वारे म्हटलं जातं. लक्षात ठेवायचे, नॉर्वेस्टर वारे म्हणजे काय आहे? एप्रिल आणि मे महिन्याच्या सुमारासामध्ये पश्चिम बंगालमध्ये अचानक पद्धतीने काही वादळ तयार होतात, तर त्या वादळांना नॉर्वेस्टर वारे असं म्हणतात. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 23 आहे चंद्र पूर्णतः झाकला जातो त्या स्थितीतील ग्रहणाचा प्रकार कोणता आहे? पहा मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. ज्यावेळी चंद्र जो आहे तो पूर्णपणे झाकला जातो त्या स्थितीमधील जो ग्रहण आहे तो ग्रहणाचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 त्याला खग्रास चंद्रग्रहण असं म्हणतात. पर्याय क्रमांक 2 खग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय? पहा मित्रांनो, ज्यावेळी चंद्र जो आहे तो पूर्णपणे झाकला जातो ती जी स्थिती असते त्या स्थितीला खग्रास चंद्रग्रहण असं म्हणतात. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 24 आहे कोणती मृदा बेसॉल्ट खडकाचा अपक्षय होऊन तयार झालेली आहे? पहा, खालीलपैकी अशी कोणती मृदा आहे की जो बेसॉल्ट खडक आहे याचा अपक्षय म्हणजे त्याची झीज होऊन तयार झालेली जी मृदा आहे ती कोणती आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 त्याला काळी मृदा असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचे, काळी मृदा कोणती असते की जी मृदा बेसॉल्ट खडकाचा झीज किंवा अपक्षय होऊन तयार झालेली मृदा आहे ती काळी मृदा असते. पर्याय क्रमांक 2.
प्रश्न क्रमांक 25 आहे लेड म्हणजे त्याला आपण शिसे म्हणतो, लक्षात ठेवायचे. लेड किंवा लीड हे जे आहेत शिसे आहेत, याची संज्ञा काय आहे. म्हणजे लेड जे आहे धातू, याचं आपल्याला रासायनिक नाव सांगायचं आहे. लक्षात ठेवायचे रासायनिक नाव लेडचं काय आहे, म्हणजे शिशाचं रासायनिक नाव काय आहे. कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. विज्ञानावर हा महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचे रसायनशास्त्र. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 पीबी हे जे आहे हे रासायनिक नाव आहे लेड किंवा आपण त्याला शिसे म्हणतो त्याचं. तर लक्षात ठेवायचे पीबी हा जो त्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, प्लंबम हा जो आहे हा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि हे जे नाव आहे पीबी नाव हे शिशाला लॅटिन या भाषेतून पडलेलं नाव आहे, लक्षात ठेवायचे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे हिरड्या सुजून दातामधून रक्त येणे हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे. पहा आपल्याला रोगाचं लक्षण दिलेलं आहे, तर कोणता रोग आहे असा की त्याचं लक्षण आहे पहा हिरड्या सुजतात आणि दातामधून रक्त येतं. आपल्याला रोगाचं लक्षण दिलेलं आहे, रोग सांगायचा आहे. मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून देत राहायचं आहे. आपल्याकडे 3 ते 5 सेकंदाचा वेळ देखील आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 स्कर्वी हा जो आजार आहे या आजाराचं लक्षण आहे पहा हिरड्या सुजतात आणि दातामधून रक्त येतं. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 2 आहे अन्न पचनाच्या रासायनिक क्रियेमध्ये कार्बनी उत्प्रेरक म्हणून कोण कार्य करत असतो. पहा कशाच्या अन्न पचनाच्या रासायनिक क्रियेमध्ये कार्बनी उत्प्रेरक म्हणून कोण काम करतो. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 त्याला विक्रे म्हणतात. तर विक्रे यांचं काम असतं पहा अन्न पचनाच्या रासायनिक क्रियेमध्ये कार्बनी उत्प्रेरक म्हणून काम करणं. पर्याय क्रमांक 1. मित्रांनो हे जे प्रश्न आहेत पहा हे प्रश्न आपल्याला आरोग्य सेवक भरतीसाठी सुद्धा महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. प्रश्न क्रमांक 3 आहे दातामधील एनामल त्याला आपण दंतक म्हणतो तयार होण्यासाठी डॅशची आवश्यकता असते. पहा आपल्या दातावरती किंवा दातामध्ये एनामल असतं आणि हे तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 फ्लोरीन किंवा फ्लोरीन याची आवश्यकता असते. कशासाठी दातामध्ये दंतक तयार होण्यासाठी. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 आहे कशाच्या अभावामुळे हायपोनॅट्रिमिया हा आजार होतो. पहा कशाच्या अभावामुळे आजार कोणता आहे हायपोनॅट्रिमिया हा रोग होत असतो कशाच्या कमतरतेमुळे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 जर आपल्याला मीठ कमी पडलं तर आहारामध्ये मिठाच्या अभावामुळे पहा हायपोनॅट्रिमिया हा आजार होण्याची आपल्याला शक्यता असते. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 5 आहे बर्फ हा उष्णतेचा डॅश आहे. पहा मित्रांनो आपल्याला पर्यायापैकी एक उत्तर द्यायचं आहे. बर्फ जो आहे तो उष्णतेचा काय आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 बर्फ जो आहे तो उष्णतेचा दुर्वाहक आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये डॅश हे न्यायाधीश होते. पहा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान होतं 8 प्रधानांचं मंडळ तर त्यामध्ये जे न्यायाधीश होते ते कोण होते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 निराजी रावजी हे जे होते लक्षात ठेवायचे हे अष्टप्रधान मंडळातील न्यायाधीश होते. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7 आहे डॅश याला इतिहासाचा जनक असे म्हटले जाते. पहा इतिहासाचा जनक कोण आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हिरोडोट्स हा जो आहे याला इतिहासाचा जनक असं म्हणतात. पर्याय क्रमांक 2. मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न पहा 2016 आणि 2018 या दोन्ही वर्षी विचारण्यात आलेला प्रश्न आहे. त्यामुळे हा प्रश्न आपण साईडला कुठेतरी नोट करून ठेवायचा आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव कोण आहेत. पहा पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव जे असतात ते कोण असतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गटविकास अधिकारी हे जे आहेत हे पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव असतात. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9 आहे पिकांची आणेवारी कोण ठरवतो. पहा जे पीक आहे त्याची आणेवारी ठरवण्याचं काम हे कोणाचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तहसीलदार हा पिकांची आणेवारी ठरवत असतो. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10 आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाही. पहा खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये झेडपी म्हणजे जिल्हा परिषद येत नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई शहर हे जे आहे यामध्ये जिल्हा परिषद येत नाही मित्रांनो. पर्याय क्रमांक 4. आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न देखील आपल्याला इम्पॉर्टंट आहे कारण हा प्रश्न आपल्याला 2016 साली जी शिक्षक भरती झाली त्यासाठी हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि 2018ला हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे पहा चंद्रपूर पोलीस भरतीसाठी. प्रश्न क्रमांक 11 आहे भारताच्या राष्ट्रध्वजाचा पांढरा रंग डॅश प्रतिनिधित्व करतो. पहा म्हणजे पहा जो आपला झेंडा आहे यामध्ये 3 कलर आहेत त्यामुळे आपण त्याला तिरंगा म्हणतो. तर त्यातील पहिला जो कलर आहे पहा पहिला कलर आहे केसरी, दुसरा जो कलर आहे तो आहे पहा पांढरा आणि तिसरा जो आहे तो आहे पहा हिरवा. तर आपल्याला यामध्ये प्रश्न विचारला आहे की जो पांढरा कलर आहे म्हणजे पांढरा रंग आहे हा कशाचं प्रतिनिधित्व करतो. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 शांती आणि सत्यता याचं प्रतिनिधित्व करतो पांढरा रंग. पर्याय क्रमांक 2.
प्रश्न क्रमांक 12 आहे, माउंट आबू हे कोणत्या राज्यामध्ये येतं? पहा, जे माउंट आबू आहे, माउंट आबू हे कोणत्या राज्यामध्ये आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राजस्थान या राज्यामध्ये येतं माउंट आबू. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 13 आहे, 2000 रुपयाच्या चलनी नोटावर कोणाची स्वाक्षरी असते? पहा, ज्या 2000 रुपयाच्या नोटा आहेत तर त्यावरती कोणाची सही असते असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर कमेंट करून उत्तर मित्रांनो देत राहायचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आरबीआय गव्हर्नर. लक्षात ठेवायचे, रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर असतात त्यांची 2000 रुपयाच्या नोटेवरती सही असते. लक्षात ठेवायचे, सध्याचे जे गव्हर्नर आहेत ते आहेत शक्तिकांत दास. लक्षात ठेवा, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण गेल्या काही आठवड्यामध्ये हा प्रश्न महत्त्वाचा आहे. शक्तिकांत दास हे जे आहेत हे सध्याचे आरबीआयचे गव्हर्नर आहेत. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एलोरा लेणी आहेत? पहा, या ठिकाणी मित्रांनो कन्फ्युजन प्रश्न आपल्याला दिला आहे. काही ठिकाणी आपल्याला एलोरा दिला आहे आणि काही ठिकाणी वेरूळ असं दिलेलं आहे. तर या दोघांचाही अर्थ एकच आहे. तर वेरूळच्या लेण्या ह्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? कधी कधी आपल्याला असं विचारलं तो एलोरा लेण्या ह्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये येतात वेरूळच्या लेण्या. वेरूळ आणि अजिंठा या दोन्ही लेण्या ज्या आहेत त्या औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये येतात. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली पहिली राजधानी कोणती होती? पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी जी स्थापन केली ती कोणती होती? मित्रांनो, हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे. यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात, पहिली राजधानी आणि दुसरी राजधानी. त्यापैकी आपल्याला पहिली राजधानी सांगायची आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, राजगड किल्ला जो आहे ही स्वराज्याची पहिली राजधानी होती आणि रायगड हा जो आहे ही स्वराज्याची दुसरी राजधानी होती. लक्षात ठेवायचे, पहिली राजधानी राजगड, दुसरी राजधानी रायगड. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, जे काही आपले विद्यार्थी आहेत की त्यांना वाटतं की पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे जे काही पुस्तक आहेत ते कोणते आहेत, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर पहा, यामध्ये जे पोलीस भरती सराव प्रश्नसंच आहे संपूर्ण स्पष्टीकरणासहित यामध्ये 12,500 पेक्षा जास्त प्रश्नांचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि तेही पूर्ण स्पष्टीकरणासहित आणि चालू घडामोडी देखील यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. पहा, लेखक आहेत राजकुमार महारणवार आणि पब्लिकेशन आहे यशोदा पब्लिकेशन पुणे यांच्यातर्फे प्रकाशित झालेलं पुस्तक आहे हे. आणि यामध्ये पहा, जर आपल्याला वाटत असेल की हे पुस्तक नेमकं का घ्यायचं, तर या पुस्तकाची जे काही खास वैशिष्ट्य आहेत ते म्हणजे की महाराष्ट्रातील जे काही टॉप अकॅडमी आहेत आणि नामवंत लेखक आहेत यांच्याद्वारे या पुस्तकामध्ये प्रश्नपत्रिका सेट केलेल्या आहेत. आणि हे जे प्रश्न आहेत पहा, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या पोलीस आणि पोलीस चालक पदासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आपल्याला हे पुस्तक. सोबतच मित्रांनो, हे जे पुस्तक आहे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठा सराव प्रश्नसंच देखील ठरणार आहे आणि महाराष्ट्रातील 28 नामांकित अकॅडमीचे जे काही प्रश्नसंच आहेत या पुस्तकामध्ये कव्हर केलेले आहेत. सोबतच पहा, यशोदा पब्लिकेशनचं दुसरं एक पुस्तक आहे पोलीस भरतीला जाता जाता. यामध्ये ज्या काही पोलीस भरती आणि ज्या काही आपल्या सरळ सेवा पद्धतीने भरती होतात त्यामध्ये जे महत्त्वाचे जे काही टिप्स आहेत किंवा नोट्स आहेत या पुस्तकामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेले आहेत. म्हणजे 1 लाइनर पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सर्व नोट्स ह्या देखील मिळणार आहेत. आपल्याला जर पुस्तक हवं असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत पहा, हे 2 कॉन्टॅक्टवर आपण कॉल करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देखील दिलेले आहेत, त्या ठिकाणाहून जाऊन आपण हे पुस्तक खरेदी करू शकता. प्रश्न क्रमांक 16 आहे, चंद्रकोर या शब्दाचे लिंग आपल्याला सांगायचे आहे. पहा मित्रांनो, लिंग ओळखा हा जो प्रश्न आहे हा दरवर्षी आपल्याला प्रश्न येतो आणि हा प्रश्न आपल्याला सहजपणे 2 मार्क मिळवून जातो. तर पहा, चंद्रकोर हा शब्द कोणतं लिंग आहे याचं आपल्याला ओळखायचं आहे. तुम्हाला एक मित्रांनो ट्रिक सांगतो पहा, जर आपण तीचा उच्चार केला म्हणजे जर ती कोण आहे ती व्यक्ती, तर त्यामध्ये आहे पहा स्त्रीलिंगी शब्द असा मोडतो स्त्रीलिंग. आणि यामध्ये पहा, जर असा असेल ते असेल तर असतो पहा नपुसक लिंग आणि जर तो असेल तर तो असतो पहा पुल्लिंग. लक्षात ठेवायचं, त्यामुळे हे महत्त्वाचे शब्द आहेत. या ठिकाणी आपल्याला विचारला काय चंद्रकोर. आता लक्षात ठेवा, आपण काय म्हणतो ती चंद्रकोर म्हणजे काय, ती म्हणजे आहे स्त्रीलिंग. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे, स्त्रीलिंगी आहे चंद्रकोर. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 17 आहे, पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? पहा, पोंगल जो सण आहे हा कोणत्या राज्याचा सण आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तामिळनाडू या राज्याचा सण आहे पहा पोंगल. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 18 आहे, पवन ऊर्जेमध्ये भारताचे जगात कितवे स्थान आहे? म्हणजे पहा, पवन ऊर्जामध्ये भारत जो आहे तो जगाच्या बाबतीत कितव्या स्थानावरती आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, 4थ्या स्थानावरती आहे भारत पवन ऊर्जेमध्ये. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे 4थं स्थान. प्रश्न क्रमांक 19 आहे, साम्यवादी पक्षाची स्थापना ही 1925 मध्ये कोणत्या ठिकाणी झालेली आहे? लक्षात ठेवा, आपल्याला प्रश्न मित्रांनो असा विचारला जाऊ शकतो की साम्यवाद पक्ष जो आहे याची स्थापना कधी झाली? तर उत्तर आहे पहा 1925 साली झाली आहे. या ठिकाणी विचारले कोणत्या ठिकाणी झाली?
तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, कानपूर या ठिकाणी 1925 साली साम्यवादी या पक्षाची स्थापना झालेली आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 20 आहे, दर्पणकार असे कोणास म्हटले जाते? पहा, दर्पणकार म्हणून कोणाला ओळखले जाते? कमेंट करून मित्रांनो उत्तर द्यायचं आहे, महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पणकार असं म्हणतात. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 21 आहे, व्याख्यान ऐकणारे लोक या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. पहा, जे काही लोक व्याख्यान ऐकतात ते जे लोक आहेत त्यांना काय म्हटलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, श्रोते म्हणतात. लक्षात ठेवायचे, जे व्याख्यान ऐकणारे लोक असतात त्यांना आपण श्रोते म्हणतो. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, राजाची स्तुती करणारा या शब्दसमूहाबद्दल आपल्याला एक शब्द सांगायचा आहे. पहा, राजाची स्तुती करणारा कोण असतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भाट त्याला म्हणतात. लक्षात ठेवायचे, राजाची स्तुती करणारा आहे भाट. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 23 आहे, टायगर वूड हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पहा, टायगर वूड हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, गोल्फ या खेळाशी संबंधित आहे टायगर वूड. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 24 आहे, संगणकामध्ये खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस नाही? पहा, इनपुट डिव्हाइस खालीलपैकी कोणतं नाही? इनपुट डिव्हाइस म्हणजे की ज्या डिव्हाइसद्वारे आपण कम्प्युटरला एखादी आज्ञा देतो ते असतं इनपुट डिव्हाइस. आणि आपल्याला जे कम्प्युटर आहे इनपुट दिल्याच्या नंतर जे काही आपल्याला रिप्लाय देतं त्याला म्हणतात पहा आउटपुट. तर आपल्याला इनपुट डिव्हाइस कोणतं नाही असा प्रश्न विचारला आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, प्रिंटर. लक्षात ठेवायचे, प्रिंटर हे जे आहे पहा मित्रांनो हे आउटपुट डिव्हाइस मध्ये येतं. यामध्ये माऊस आणि कीबोर्ड हे जे दोन आहेत हे लक्षात ठेवायचं, हे इनपुट या डिव्हाइस मध्ये येतात. या ठिकाणी आपल्याला प्रिंटरच्या ऐवजी कधी कधी स्पीकर जरी दिला असेल तर स्पीकर हे जे आहे हे सुद्धा आउटपुट मध्ये येतं. इनपुट हे जे आहे यामध्ये माऊस कीबोर्ड असे येत असतात. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी डॅश साली करण्यात आला होता? पहा, जो पहिला पोखरण या ठिकाणी पहिला अणुस्फोट केला तो कोणत्या वर्षी करण्यात आला होता? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, मे 1974 साली पोखरण या ठिकाणी पहिला अणुस्फोट घडवून आणला होता. पर्याय क्रमांक 2, मे 1974 साली. तर मित्रांनो, हे होते पहा आपले 25 प्रश्न. असे होते जनरल नॉलेजचे की येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला हे महत्त्वाचे ठरणार आहेत. तर आपल्याला 25 प्रश्नांपैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मित्रांनो, मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्यालाही एक वेळा जाऊन भेट द्या आणि जर चॅनल आवडलं तर आपल्याला जॉईन करायचं आहे. त्या ठिकाणी पहा आपल्याला जवळपास 700 पेक्षा जास्त PDF नोट्स उपलब्ध करून दिलेले आहेत. सोबतच आपण त्या टेलिग्राम चॅनलवरती करंट अफेअर्स 2021च्या ज्या डेली नोट्स असतात त्याही आपण पोस्ट करत आहोत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.